जागतिक जैव इंधन दिनानिमित्त राज इंडस्ट्रीच्या वतीने बायोवर्स या जैव अर्थव्यवस्थेशी संबंधित जागतिक उपक्रमाची घोषणा पुण्यात करण्यात आली। जैव इंधन आणि हरित हायड्रोजनचे उत्पादन वाढवून भारताला ऊर्जा निर्यातदार देश बनवण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे। पालकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने धाडसी पाऊल टाकत शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसह रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याची घोषणा केली आहे। याबाबतची अधिक सूचना लवकरच जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। नागपूरच्या अल्पसंख्याक समुदायातील 12 नवबौद्ध विद्यार्थ्यांना प्रदेशात उच्च शिक्षणाची संधी मिळाली आहे। महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या प्रयत्नातून त्यांना 52 लाख ते 1 कोटी रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात आली आहे। महावितरणने शून्य विद्युत अपघातासाठी घेतलेल्या जनजागृती अभियानातील विविध उपक्रमात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग झाल्याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे। लोकसहभाग विक्रमाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र प्रदान करून महावितरणाचा गौरव करण्यात आला। जालना फर्स्ट संकल्पनेअंतर्गत कादराबाद आणि रामनगर भागात मोठी स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत 59 ट्रॅक्टरच्या मदतीने प्रत्येकी 2.5 मेट्रिक टन क्षमतेचा कचरा उपसण्यात आला। केंद्र सरकारच्या जनजाती कार्य मंत्रालयातर्फे आदिवासी जाती जमातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुण्यात आदी कर्मयोगी विभागस्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येते। अधिकाऱ्यांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवा संकल्प घेऊन ग्रामीण भागात आदिवासींसाठी चांगले कार्य करावे हा कार्यशाळेचा हेतू असल्याचे सांगण्यात आलं। मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ असणाऱ्या ज्ञानेश्वरीतील 18 अध्याय आणि सुमारे 9000 पेक्षा अधिक ओव्या मोडी लिपीत लिहिण्याचा किमया अहिल्यानगर शहरातील मोडी अभ्यासक नारायण आव्हाड यांनी केली आहे। देवनागरी आणि मोडी लिपीतून 966 पानांची हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहिण्यासाठी त्यांनी 1.5 वर्षाचा कालावधी लागला। पुण्यातील बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलोत्सव या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन द्रोणाचार्य पुरस्कार विजेते JP नौटियाल यांच्या हस्ते मोठ्या जोशात पार पडले। शुभारंभाच्या 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात राजस्थानच्या नेहाल सिंग यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली।